लाडक्या बहिणी महिन्यांचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती ट्विटवरून दिली आहे। आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2-3 दिवसांपासून जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जात होता, तर कालपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता सोडण्यात आलेला आहे। तर आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 28 फेब्रुवारी शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जात आहे, तर त्या जिल्ह्यांची यादी आणि त्या बँकांची यादी सविस्तर पद्धतीने सांगत आहे। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या बँकेपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे येणार आहे। परंतु अद्याप तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता आलेला नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज सकाळपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये फेब्रुवारीच्या 20 हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। कारण लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणे शक्य होणार नाही, त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट विस्तार सुद्धा होणार आहे। तर आपण आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे जानेवारीचे 19 हप्त्याची आणि फेब्रुवारीच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट विस्तार सुद्धा होऊन जातील। यासोबत लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये केवायसी अर्धवट राहिल्यामुळे आलेले नव्हते, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण खऱ्या अर्थाने भरपूर बहिणींची प्रतीक्षा संपून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट विस्तार सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत। जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी मोठ्या अडचणी येऊ शकतात। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा झाले पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो आणि सध्याच्या स्थितीला सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे, म्हणजे फेब्रुवारीचा आज शेवटचा दिवस आहे। फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देऊन लाडक्या बहिणींची फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या व्हायरल होत होत्या, परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या फिरणार नाहीत। कारण लाडक्या बहिणींना प्रत्यक्षामध्ये तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर हे तिघेजण दिलेला शब्द पूर्ण करत असतात। या तिघांनी 2024 सालामध्ये शब्द दिलेला होता की लाडकी बहीण योजना पुढचे 5 वर्ष अशाच पद्धतीने सुरू राहील आणि तुम्ही सुद्धा सध्याच्या स्थितीला पाहत आहात। लाडकी बहीण योजना व्यवस्थित पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि ही योजना अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना
राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या हिताचं काम करत आहेत। याच मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या वेळेस बहिणींच्या खात्यामध्ये भरपूर हप्त्यांचे पैसे जमा केलेले होते। आता सुद्धा सरकारच्या माध्यमातून म्हणजेच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी उपलब्ध करून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा केले जात आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे कटाकट जमा केले जात आहेत, तर त्याविषयी आपण माहिती पाहणारच आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केवायसी केलेले आहे की केवायसी केलेले नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे। कारण केवायसी केलेले असेल तर पैसे मिळणार आहेत का आणि केवायसी केलेले नसेल तर पैसे मिळणार आहेत का त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून अपात्र बहिणींची संख्या कमी करण्यासाठी केवायसीची अट लावण्यात आलेली होते। तर ही केवायसीची अट लावण्यामुळे राज्यातील भरपूर अशा अपात्र बहिणींचे अर्ज अपात्र झालेले आहेत। पात्र बहिणींना सुरळीतपणे पैसे या केवायसी मुळे मिळत आहेत। त्यामुळेच लाडक्या बहिणींना केवायसी विषयी जी काही महत्त्वाची अपडेट आहे ते अपडेट आपण बघून घ्यात। परंतु लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिना संपत आला, फेब्रुवारीचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता खटाखट जमायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा केले जात आहेत आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना, जानेवारी महिन्याचा मागचा हप्ता आणि चालू फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात नाहीये। ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख 4 पात्रतांमध्ये बसत आहात का हे जाणून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा 100% विस्तारणार आहे। तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पाहून घेऊयात। परंतु या पात्रता पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या म्हणजेच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिलेला आहे। लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आदिती तटकरे मॅडमने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे मिळत राहतील, त्यांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या 2-3 दिवसांपासून जानेवारीचे 1500 रुपये जमा होत होते। मग त्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे 1500 रुपये कधी येतील याची चिंता लागलेली होती। परंतु लाडक्या बहिणींना, आजपासून फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। विचार करायला गेला तर जानेवारीचा हप्ता भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। ज्यांना ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे त्यांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 100% मिळणारच आहे। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जानेवारी फेब्रुवारी असे 2 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत का याविषयी सुद्धा माहिती देतो। यासोबत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये, जानेवारीचे 1500 रुपये असे 4500 रुपये अजून आलेले नव्हते तर त्या लाडक्या बहिणींना डायरेक्ट 4500 रुपये मिळणार आहेत का त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या व्हायरल होत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे। अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घ्यात की फेब्रुवारीच्या 20 हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लागू होत आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये जर पात्र नाही ठरला तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेचे मेसेज
मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना पात्रता यात्रा आपण पाहणारच आहोत, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व लाडकी बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही केवायसी करा, अन्यथा 1500 रुपये विसरा। कारण लाडक्या बहिणींनो या केवायसी मुळे या लाडकी बहीण योजनेमध्ये साक्षरता, सुलभता आणि या ठिकाणी पारदर्शकता आली पाहिजे या दृष्टिकोनातून केवायसीची प्रक्रिया राबवण्यात आलेली होते। आता ही केवायसी ज्यांनी केलेली आहे त्यांच्या फायद्याचे आहे, परंतु ज्यांनी केलेले नाही तर त्यांनी लवकरात लवकर केवायसी करायची आहे, अन्यथा तुमचे महिन्याचे 1500 रुपये, 6 महिन्यांचे 9000 रुपये आणि वर्षाचे टोटल मिळून 18000 रुपये बंद होऊ शकतात। जर तुम्हाला वाटत असेल की आपले वर्षाचे 18000 रुपये बंद होऊ नयेत तर तुम्ही तात्काळ केवायसी करा। 31 मार्चपर्यंत ही केवायसीची तारीख ठेवण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना ज्यांची केवायसी राहिलेली असेल तर त्यांनी केवायसी करायची आहे, परंतु ज्यांची केवायसी झालेली असेल तरी पण त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये, जानेवारीचे 1500 रुपये आणि आता अजून फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ सविस्तर पहा। यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नसतील, आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा व्हिडिओ सविस्तर पहा। कारण लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून जमा झालेले आहेत, परंतु राज्यातील अशा पण काही बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये आलेले नव्हते। तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे विचारपूस केलेली होती की गॅस कनेक्शनचे पैसे कधीपासून हस्तांतर होतील। तर बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे हे 100 आणि 101% जमा केले जाणार आहेत। परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या पात्रता, काही अटी शर्ती सुद्धा लागू होत आहेत। जर तुम्ही या अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसलात तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील, अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार नाहीत। तर याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या अटी, काही महत्त्वाच्या पात्रता लागू होत आहेत। त्यामुळे ज्यांना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणी या सर्व गोष्टींमध्ये बसत आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे कशा पद्धतीने हस्तांतर होणार आहेत, पाठवणार आहेत ते सुद्धा आपण पाहणारच आहोत। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसेच आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी तात्काळ एक काम करायचं आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे जमा होतील। बघा लाडक्या बहिणींनो कोणतं काम करायचं आहे, कधीपर्यंत करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे त्याविषयी आपण माहिती देत आहोत। कारण लाडक्या बहिणींनो हे जर तुम्ही एक महत्त्वाचं काम केलं तर तुमच्या खात्यामध्ये 100% मागील हप्त्यांचे पैसे जमा होतील, परंतु हे जर तुम्ही महत्त्वाचं काम केलं नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। विचार करायला गेला तर ज्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, अर्धवट हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे हे 100 आणि 101% हस्तांतर होतील। परंतु लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर तुमच्या खात्यामध्ये अजून मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा महत्त्वाचं काम करा, जेणेकरून मागील हप्त्यांचे पैसे 100 आणि 101% तुमच्या खात्यामध्ये जमाच होतील। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण फेब्रुवारीच्या 20 हप्त्यासाठी ज्या पण काय पात्रता आहेत, जे पण काय नियम आहेत तर ते पात्रता आणि ते नियम सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरला तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल, तुम्ही या नियमांमध्ये बसलात तर तुमची प्रतीक्षा सुद्धा संपून जाईल। परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये, या नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये नाही बसलात तर तुमची प्रतीक्षा संपून जाणार नाही, तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा आपण या ठिकाणी आता पात्रता पाहून घ्या, परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। कारण लाडक्या बहिणींनो महत्त्वाची कामे केलेली असतील तरच पैसे मिळणार आहेत, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण ही महत्त्वाची कामे कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणारच आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो महत्त्वाची कामे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम
कदम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडके बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार आहे। राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर बघून घेऊयात, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे। तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडायचा नाही। यासोबतच लाडके बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का आणि कोणाच्या खात्यामध्ये पैसेच येणार नाहीत, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर पद्धतीने आपण पाहणार आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर बघा लाडकी बहिणींना तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होतील। परंतु लाडकी बहिणींनो, जर तुम्ही महत्त्वाची कामे केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणती कामे करायची आहेत। यासोबत जर तुमच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारी महिन्याचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता किंवा नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील, तर तुम्हाला सुद्धा महत्त्वाची कामे करावी लागतील। तर ही कामे कोणकोणती आहेत ती कामे बघून घेऊया। यासोबतच लाडके बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून तुमच्या खात्यामध्ये खटाखट हप्त्यांचे पैसे जमा होतील। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर आपण ज्या 4 पात्रता आहे तर त्या 4 पात्रता सांगत आहे। बघा पहिली पात्रता, बघा जुनीच पात्रता आहे। पहिली पात्रता म्हणजे लाडकी बहीण हे महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असायला पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही राहत असणाऱ्या बहिणी असायला पाहिजेत। यानंतर दुसरी पात्रता, बघा तुमच्याकडे पैसे आलेले असेल, तुम्ही एखादी 4 व्हीलर गाडी खरेदी केलेली असेल, तर तुमचा हप्ता बंद होणार आहे। यानंतर ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल, त्यांचा हप्ता बंद होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींकडे अगोदर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड होता आणि आता पांढरे रेशन कार्ड आहे, तर त्यांचा हप्ता सुद्धा बंद होणार आहे। ज्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्या लाडक्या बहिणींची तिसऱ्या बहिणीचा हप्ता सुद्धा बंद होणार आहे। तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना या 4 पात्रता आहेत। पहिली पात्रता गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये, पिवळे रेशन कार्ड असायला पाहिजे, घरामधील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। तर अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत, महत्त्वाचे नियम आहेत। नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असेल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, या झाल्या पात्रता, नियम, अटी शर्ती। आता तुम्हाला डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकांपैकी असेल, तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, परभणी, बीड, यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, यासोबत नांदेड, नंदुरबार असेल, तर आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा होतील। यासोबत लाडक्या बहिणींनो, राज्यामधील SBI बँक, पंजाब नॅशनल बँक, यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँक, सरकारी, सहकारी, खासगी अशा सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत। बघा तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला आहे। आता फेब्रुवारी महिन्याचे शेवटचा दिवस आहे, तर आज पैसे येण्याची दाट शक्यता आहे। आज जर पैसे आले नाही तर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे येण्याची दाट शक्यता सूत्रांकडून मिळालेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच पैसे मिळतील।